नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपल्याला बोलायचं ते बारामतीबद्दल। बघा, बारामतीतल्या लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये रंगत निर्माण झाली। प्रचंड स्पर्धा आहे, तिथे चुरस आहे। महायुतीच्या उमेदवार आहेत अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार आणि त्यांच्या विरोधात आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार। गेली 15 वर्ष लोकसभेमध्ये अत्यंत यशस्वी कारकीर्द ज्यांनी पार पाडली त्या सुप्रियाताई सुळे। आणि सुप्रियाताईंसाठी खडकवासल्याला महाविकास आघाडीची जंगी सभा झाली। या सभेमध्ये शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, उद्धव ठाकरे हे सगळे हजर होते आणि सगळ्यांची अप्रतिम भाषणं झाली आणि सुप्रियाताई सुद्धा तिथे बोलल्या। सुप्रियाताई कधी कधी एक कविता उद्धृत करत असतात। दासू वैद्यांची ती कविता आहे। ती कविता त्यांनी केव्हा केली, जेव्हा स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये उग्र झालेला होता आणि त्या प्रश्नावरती सुप्रियाताई लोकसभेमध्ये आवाज उठवत होत्या, महाराष्ट्रामध्ये आवाज उठवत होत्या, सामाजिक काम करत होत्या त्या संदर्भामध्ये। आणि सुप्रियाताईंचं राजकारण जरी बाजूला तुम्ही एक क्षणभर ठेवा आणि विचार करा की त्यांनी पहिल्यांदा समाजकारण सुरू केलं। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेतले जातात आणि अत्यंत यशस्वीपणे गोरगरिबांना शिक्षण असेल, वेगवेगळे कोर्सेस असतील, लहान मुलांसाठी शिबिर असतील। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जसं आहे तसं मुक्त विद्यापीठ आहे आणि त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी केंद्र आहेत आणि अतिशय महत्त्वाचं सामाजिक काम तिथे केलं जातं। महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे। सुप्रियाताई पहिल्यांदा राज्यसभेवरती गेल्या आणि मग त्यानंतर लोकसभेमध्ये गेल्या आणि त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला, जो त्यांच्या पक्षाने किंवा त्यांच्या आघाडीने त्यांना दिला नाही, तर सत्ताधारी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना एका तटस्थ संस्थेने, एका चांगल्या संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे आणि त्या अंतर्गत त्यांना सातत्याने हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि संसदेमध्ये जेव्हा लोकसभेमध्ये जेव्हा राज्यसभेमध्ये एखादा प्रतिनिधी आपण निवडतो, तो कशासाठी निवडतो की त्यांनी देशासमोरचे प्रश्न, हे व्यापक प्रश्न किंवा मतदारसंघातले व्यापक प्रश्न आणि मुख्यतः राज्यातले देशातले प्रश्न त्याची चर्चा करावी, ते प्रश्न उपस्थित करावे, त्याच्यावरती धोरणं तयार व्हावीत, कायदे तयार व्हावेत म्हणून आग्रह धरावा, स्टँडिंग कमिटीमध्ये काम करावं, संसदेच्या विविध समित्यांमध्ये काम करावं अशी अपेक्षा असते आणि हे काम सुप्रियाताईंनी उत्तम केलेलं आहे, हे कोणीही सांगेल आणि अजितदादा पवार यांनी सुद्धा ते मान्य केलं पाहिजे। आता मुद्दा असा आहे की अजितदादा पवारांच्याबद्दल मग बोलू, कारण ते काय म्हणाले की 7 मेला बारामतीचं मतदान होईपर्यंत मी काहीही वादात पडणार नाही, कुठल्याही वादग्रस्त स्टेटमेंट करणार नाही, कारण तुम्ही मला कैचीत पकडाल अशी त्यांची भावना आहे। त्यामुळे ते अत्यंत सावधपणे बोलतात। मोदीजींनी तेव्हा शरद पवारांवरती तुफान टीका केली, भटकता आत्मा वगैरे अशी टीका केली। त्यावरती प्रतिक्रिया विचारली असता अजितदादा पवार म्हणाले की मला माहिती नाही त्यांना काय म्हणायचं आहे, माझी भेट होईल त्यांची आणि त्यावेळी मी त्यांना विचारेन की काय प्रकार काय आहे, काय तुम्हाला काय म्हणायचं आहे। आता ते त्यावेळी त्यांना विचारतील का? अजिबात विचारणार नाहीत। ते कोणाबद्दल बोलले? शरद पवारांबद्दलच भटकता आत्मा असं त्यांना म्हणायचं होतं, तर शरद पवारांनी सणसणीत उत्तर दिलेलं आहे। पण अजितदादा याच्याबद्दल बोलायला तयार नाही। आपल्या काकाबद्दल अशा प्रकारची टीका करून सुद्धा ते आता बोलणार नाही, कारण ते पूर्णपणे मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला शरण गेलेले आहे। जेव्हा एखादा नेता किंवा एखादा पक्ष आपण म्हणू इथे आश्रित होता एखाद्या महाशक्तीचा, तेव्हा त्याच्यापुढे काही कुठला पर्यायच राहत नाही, कारण एकमेव पर्याय जर तुम्ही स्वतंत्र भूमिका स्वाभिमानाची घेतली तर तुरुंगाची भाषा बोलली जाते महाशक्तीकडनं, तुरुंगात जायला। अजितदादांना तुरुंगात जायला लागलं असतं, त्यांच्या सर्व सहकार्यांना तुरुंगात जायला लागलं असतं। ते त्यासाठी तुरुंगात जायचं नव्हतं,
म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारला आणि त्यामुळे छानपैकी सत्तेचा सगळा आनंद त्यांना उपभोगता येतो आहे. लोकांना उपकृत करण्यासाठी सत्ता असायला लागते आणि सत्ता नसेल तर आपलं नेतेपद सुरक्षित राहू शकत नाही, कारण आंदोलन करण्याची त्यांना सवयच नाही अजितदादांना किंवा त्यांच्या सगळ्या अजितदादांच्या टोळीतल्या लोकांना. त्यांना सगळ्या ठिकाणी बघितलं तर सत्तेचे फायदे कसे मिळवायचे. मलिदा टोळी असा मला वाटतं रोहित पवारांनी शब्दप्रयोग केलेला आहे. ही मलिदा टोळी आहे. आता इथे असंही विचारता येईल की मलिदा टोळी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध पक्ष होता, एकच पक्ष होता, तेव्हाही हे लोक मलिदा टोळीच होते ना. तेव्हा मात्र जे मलिदा टोळी असं आज म्हणतायत ते तेव्हा बोलत नव्हते, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला कोणाच्या एका बाजूने असं बोलायचं नाही, पण इथे मात्र मी स्पष्टपणे तुम्हाला सांगते की सुनेत्राताई पवार आणि सुप्रियाताई सुळे यांची तुलना होईलच. पण सुरुवात मी करतो की एक कविता जी आहे ती, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. ही कविता दासू वैद्यांची ती उद्धृत केली होती एका भाषणात सुप्रियाताई. आणि त्यांनी सांगितलं की मी शरद पवारांचं वडिलांचं बोट धरूनच राजकारणात आले. ज्यावेळी मी पहिल्यांदा लोकसभेमध्ये गेले तेव्हा लोकसभेचं गेट आणि तिकडे जाणारे जिना तिथे बोट दाखवून शरद पवार म्हणाले, आम्ही बरोबरच गेलो होतो म्हणे, आणि शरद पवार म्हणाले की या जिन्यावरनं जाताना जोपर्यंत तू तुझ्या मतदारांचं हित, मतदारांबद्दलच्या तुमच्या भावना सतत मनात असतील, तुझ्या मतदार तुझ्या आठवणीत सतत असतील, त्यांची आठवण असेल, तोपर्यंत तुला हा जिना चढताना कुठलेही श्रम होणार नाही. ज्या क्षणी तू मतदारांना विसरशील त्या क्षणी या जिन्यावरनं तुला चढणं अशक्य होईल. याचा मतितार्थ काय की लोकांशी सतत तुम्ही जोडलं पाहिजे, लोकांचे प्रश्न हातात घेतले पाहिजेत, लोकांशी संवाद ठेवला पाहिजे, लोकांत मिसळलं पाहिजे, तरच तू निवडून येत राहशील. आणि त्यामुळे मतदारांना विसरू नकोस असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. सुप्रियाताईंना शरद पवारांबद्दल, आपल्या वडिलांबद्दल रास्त अभिमान आहे. जे 38 वर्षी मुख्यमंत्री झाले, 4दा मुख्यमंत्री झाले आणि केंद्रात महत्त्वाची पदं ज्यांनी भूषवून सत्ताधारी आणि विरोधक असा फरक न करता देशातल्या सगळ्या राज्यातल्या देशातल्या सगळ्या राज्यांचं हित पाहिलं, केवळ महाराष्ट्राचं हित पाहिलं नाही, शेतकऱ्यांचं हित पाहिलं. या सगळ्या गोष्टी शरद पवारांबद्दल सांगता येईल. शरद पवारांनी काय केलं असा उर्मट प्रश्न जेव्हा अमित शहा विचारतात, मोदीजी विचारतात, तेव्हा सांगायला लागतं 4 गोष्टी. आत्ता मी त्याबद्दल जास्त चर्चा करणार नाही, कारण व्हिडिओचा तो मुख्य विषय नाही. पण हा जो उर्मटपणा आहे, हा उर्मटपणा जो महाशक्तीमध्ये आहे तो हळूहळू पाझरतो आहे तो अजितदादांपर्यंत. त्यामुळे अजितदादा काय म्हणाले परवा, अजितदादा असं म्हणाले की शरद पवार एकेकाळी माझं दैवत होते असं ते म्हणाले. याचा अर्थ आता ते माझे दैवत नाही आहेत असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि दैवत नाही असं म्हणताना तुम्हाला सांगतो त्यांचे सहकारी अजितदादांनी सुद्धा शरद पवारांवरती काही बाबतीत अत्यंत चुकीच्या पद्धतीची टीका केली आहे. पण त्यांचे सहकारी धनंजय मुंडे यांनी सुद्धा जेव्हा शरद पवारांवर टीका केली त्यावेळी शरद पवार म्हणाले की मला कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन काही बोलायचं नाही आहे, पण आणि याच्यापुढे मी काही बोलणार नाही त्यासंबंधी एकदाच सांगतो की या व्यक्तीला म्हणजे धनंजय मुंडेला त्यांनी अनेक संकटातून अडीअडचणीतून बाहेर काढलेलं आहे. ते यासाठी की एका कुटुंबातला, एका छोट्या कुटुंबातला, म्हणजे ओबीसी समाजातला एक तरुण पुढे येतो आहे आणि तो पुढे येत असताना काही अडचणी असतील तर आपण त्या बाजूला ठेवू, पण त्यानंतर त्यांनी जे अनेक उद्योग केले आहेत त्याबद्दल जे मी बोलायला लागलो तर ते अडचणी येतील एवढंच शब्दात शरद पवार म्हणाले. हा कृतज्ञपणा, धनंजय मुंडे किती कृतज्ञ माणूस आहे म्हणजे बघा तुम्ही. प्रफुल्ल पटेल ज्यांना हाताला त्यांचं बोट धरून शरद पवारांनी मोठं केलं, मानाचं स्थान दिलं, पक्षामध्ये राज्यसभा सतत दिली, त्यांना मंत्रिपद मिळालं. त्या मंत्रिपद असताना त्यांनी काय काय उपद्व्याप केले माहिती आहे तुम्हाला. आणि आता त्यांचं जे वादग्रस्त जे घर म्हणजे मुंबईतलं घर आहे तिथेच ईडीचं ऑफिस आहे आणि त्या ईडीतून ते मुक्त झालेले आहेत प्रफुल्ल पटेल. ते प्रफुल्ल पटेल म्हणाले की मी
कधीतरी एक पुस्तक लिहिणार आणि त्यातून सगळ्याच गोष्टी बाहेर काढीन म्हणजे शरद पवारांना उघड उघड धमकी देत आहेत. त्यानंतर अजितदादा पवारांनी सुद्धा मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळं सांगेन म्हणत शरद पवारांना बदनाम करण्याचा, त्यांची विश्वासार्हता खतम करण्याचा प्रयत्न सुरू केला. एक मुद्दा असा आहे, त्यांना सतत सांगायचं आहे की आम्ही भाजपबरोबर गेलो, पण शरद पवारांनाच भाजपबरोबर जायचं होतं आणि प्रत्येक वेळी ते आम्हाला पुढे करायचे. आम्ही चर्चा करायचो, खाते वाटप, मंत्रिपद सगळी चर्चा करायचो आणि आयत्या वेळी शरद पवार माघार घ्यायचे. अशी उदाहरणं सकट अजितदादांनी सगळी कहाणी सांगितलेली आहे. पण प्रत्यक्षात काय झालेलं आहे? प्रत्यक्षात 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा पाठिंबा दिला, भाजपला उघड न मागता दिला होता, प्रफुल्ल पटेल यांनी तो जाहीर केला होता, त्यावेळी आमच्यासारख्या लोकांनी, तुम्ही बघितलं असेल तर टेलिव्हिजन चॅनल्सवरनं, लेखांमधनं, आमच्या भाषणांमधनं आम्ही आक्षेप घेतले होते की असं का केलं. त्यानंतर पवारसाहेबांनी खुलासा केला की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र येऊ नयेत, त्यांच्यात अंतर पडावं म्हणून हे केलं आणि त्याप्रमाणे झालं. पुढे शिवसेना जरी महायुतीमध्ये गेली, म्हणजे आधी विरोधात होती आणि मग एक फडणवीसांबरोबर 2014 ते 19 या काळात शिवसेना होती, पण त्यांच्यामध्ये मानसिक अंतर, त्यांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल कटू भावना ऑलरेडी निर्माण झाली होती. आणि त्यानंतर 2019 नंतर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचीच खरी शिवसेना जी आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेली. म्हणजे शरद पवारांचं जी व्यूहरचना होती की शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांचा जो आहे तो तेल्या तांबुळ्यांचा, गोरगरिबांचा पक्ष आहे, शेडजी भटजींचा पक्ष नाही आहे. तो प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गाने आपल्याला नेता येईल आणि मग तसं झालं तर तो आपल्याबरोबर येऊ शकेल, हे त्यांचं धोरण यशस्वी झालं आहे. परंतु त्यानंतर सुद्धा जर वारंवार वाटाघाटी भाजपबरोबर होत असतील, पण त्या कुठल्याही वाटाघाटीमध्ये थेटपणे शरद पवार सहभागी झाले नव्हते. जर झाले असतील असं वारंवार सांगितलं होतं, पण शरद पवारांनी प्रत्यक्ष सहभाग न घेता आपले प्रतिनिधी पाठवले होते. आणि कदाचित असंही असेल की चर्चा करायला काही हरकत नाही आहे, पण निर्णय घेतला का तसा, तर निर्णय तसा घेतला नाही. आणि शरद पवार ठामपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभे होते आणि आहेत, हे मान्य करावं लागेल. आणि त्यामुळे 2014 ते 2014मध्ये लक्षणीय यश मिळालं होतं भाजपला. पण त्यानंतर 2019मध्ये विधानसभेला स्वबळावरती सरकार स्थापन करणं फडणवीसांना शक्य नव्हतं. त्यामुळे मग शिवसेना असेल किंवा अजितदादा असेल किंवा राष्ट्रवादीतला एक गट घेऊन सरकार स्थापन करण्याची त्यांची पाळी येत होती. मग 3-4 दिवस अजितदादांबरोबर सरकार स्थापन केलं, पण त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मग 2-2.5 वर्षांनी फोडाफोडी करून देवेंद्र फडणवीसांना आपलं स्वप्न साकार करावं लागलं. म्हणजे शरद पवारांनी आपलं धोरण बदलल्याने मुद्दा असा आहे की त्यांची विश्वासार्हता नष्ट व्हावी आणि ते कुठल्याही प्रकारे विश्वासार्ह व्यक्ती नाही आहेत, त्यांच्यावर भरोसा ठेवावा अशा व्यक्तीने अशी प्रतिमा शरद पवारांची निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शरद पवार खंबीरपणे भारतीय जनता पक्षाच्या समोर उभे आहेत. आणि अजितदादा परवाच्या भाषणात असं म्हणाले, इंदापूरच्या भाषणात, हर्षवर्धन पाटील त्यांचे शत्रू, अनेक वर्षांचे त्यांचे शत्रू, ते त्यांच्या व्यासपीठावरती होते आणि हर्षवर्धनजींना संबोधून ते म्हणाले, हर्षवर्धनजी ऐका, असं म्हणून त्यांनी परत शरद पवारांवरती टीका करण्याला सुरुवात केली. म्हणजे बघा कुठपर्यंत यांची मजल गेलेली आहे. हर्षवर्धन पाटलांना ते सांगत होते काय काय गोष्टी व्यासपीठावर, आणि ते म्हणत होते इथला जो रस्ता आहे काय जिथून एक महामार्ग, तो गडकरी या मोदींच्या काळात तो घडला, गडकरीने आणला. 70 वर्षात काँग्रेस काय झोपा काढत होती, असा अत्यंत उर्मट सवाल अजितदादांनी केला. 70 वर्ष काँग्रेस झोपा काढत होती अशा प्रकारची भाषा भाजप नेते करतात, तीच आता अजितदादांच्या तोंडात येते. 70 वर्षामध्ये काँग्रेसने काही केलं नसेल, त्यापैकी अजितदादा पवार काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये होते ना, आणि त्याच्या अगोदर ते काँग्रेसच्याही मंत्रिमंडळात होते.
काँग्रेसचे आमदार होते, काँग्रेसचे खासदार होते अजितदादा, तेव्हा त्यांना असा प्रश्न विचारावासा वाटला नाही की तुम्ही काहीच काम करत नाहीत, मी हा पक्ष सोडतो, मी भाजपमध्ये जातो, असं का म्हणाले नाहीत ते अजितदादा? मी किती हे कृतज्ञ लोक आहेत, लाचार लोक आहेत, हे लक्षात घ्या. आता विषय दुसरीकडे न नेता मी सांगतोय की या निवडणुकीमध्ये ही निवडणूक भावनिक करू नका. ही निवडणूक आपल्याला कामं करून घेण्यासाठी आहेत आणि कामं करून घेण्यासाठी पैसा हवा. पैसा केव्हा मिळेल की जेव्हा आपण सत्तेवर असू, आणि जर केंद्रातनं पैसा येईल तो मी आणीन आणि मी विकास करीन. ही थोडक्यामध्ये अजितदादा पवारांची एकूण विकासाची कल्पना आहे किंवा विकासाचा आराखडा. ते असं म्हणतात की सत्ता येणं आवश्यक आहे, त्यासाठी सुनेत्राताईंना तिथनं निवडून द्या. आता केवळ एवढ्या गोष्टीसाठी त्यांना निवडून द्यायचं का, हा प्रश्न आहे. सुनेत्राताई पवार ही अत्यंत सुसंस्कृत आहे, अत्यंत सभ्य आहे. त्यांनीही काही काम केलं आहे, काही अनेक वर्ष सामाजिक काम, हे नाकारण्याचं कारण नाही आहे. परंतु ती जर आपण तुलना तर सुप्रियाताईंच्या बाबतीत सुप्रियाताईंची बाजू ही नक्कीच उजवी आहे. अजितदादा जरी म्हणाले परवा, बारामतीच्या खासदारांनी 15 वर्षात काय केलं असं ते म्हणाले. मी असं विचारतो, 15 वर्षात काहीही केलं नसेल त्यांनी तर 2 वर्षांच्या अगोदरच्या काळामध्ये, म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा अजितदादांनी टोपी फिरवली 1 वर्षापूर्वी, त्याच्या अगोदर त्यांनी हा प्रश्न का केला नाही सुप्रियाताईंना किंवा शरद पवारांना जाहीर का नाही विचारला की सुप्रियाताईंनी काहीही केलं नाही आहे, त्यांना आपण तिकीट द्यायला नको, आणि त्यांना काय तिकीट दिलं तुम्ही? 15 वर्षाची तरी वाट का पाहत होता तुम्ही? 10 वर्ष झाली किंवा 5 वर्ष झाली तेव्हा काय विचारलं नाही की सुप्रियाताईंनी काय केले काम त्यांच्याऐवजी? आपण सुनेत्राताईंना तेव्हाच तुम्ही तिकीट द्यायला पाहिजे होतं, का नाही दिलं तिकीट तुम्ही? तेव्हा सुप्रियाताईंचं तुम्ही कौतुक करत होता अजितदादा, आणि आज विचारताय की 15 वर्षात काय केलं काम त्यांनी? काय कमाल आहे अक्षरशः. म्हणजे आता काय काम केलं सुप्रियाताईंनी, त्यांचा एक अहवालच त्यांनी प्रसिद्धीस दिलेला आहे. त्यांचा सुप्रियाताईंचा अहवाल, तो सुप्रियाताईंचा अहवाल गसगशीत अहवाल आहे. इथे मी कोणाची तळी उचलायला इथं उभा नाही आहे, पण मला सांगणं भाग आहे की त्यांनी काय केलं आहे. हे बघा, हा जो अहवाल आहे, सेवा, सन्मान आणि स्वाभिमान, हा चांगला जाडजूड अहवाल आहे. त्यामध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काय काय काम केले आपण याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. मग रेल्वेसाठी, रस्त्यांसाठी, शाळांसाठी, बंधाऱ्यांसाठी, पाण्यासाठी कोणकोणत्या प्रश्नावर फॉलोअप घेतला आहे त्यांनी. पण महत्त्वाचं काम म्हणजे जो पालखी मार्ग आहे पाटस बारामती इंदापूर, त्यासाठी 2800 कोटींच्या वर तरतूद झाली, ती सुप्रियाताईंमुळे. विद्या प्रतिष्ठानमध्ये IBM कंपनी जगविख्यात, त्याचं AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर झालेलं आहे, ते सुप्रियाताईंच्या याच्यामुळे. सुप्याला इंग्रजी मीडियमची शाळा सुरू केलेली आहे. नंतर शिवसृष्टी बारामतीत साकारली आहे. इंदापूरला जलजीवन मिशनचे 214 कोटी रुपये मिळालेत. नंतर नांदवीस ते दौंडपर्यंत बस, एक छोटं गाव आहे, तिथून दौंडपर्यंत शाळेसाठी जायचं किंवा 12वी कॉलेजसाठी जायचं, बसच नव्हती. सुप्रियाताईंनी ती बस सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले, आणि आज त्यामुळे शेकडो मुली शिक्षण घेत आहेत, आणि त्यांना उद्या चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण घेऊन नोकरी करता येईल, चांगली नोकरी मिळू शकते त्यांना. सिंहगडावरती स्वराज्यनिष्ठ शिल्प म्हणजे तानाजी मालुसरे यांचं शिल्प हे व्हावं यासाठी आग्रह धरून ते साकारलं त्यांनी, सुप्रियाताईंनी केलं. सायकलचं वाटप वगैरे आहे. पण एकल महिलांचा सन्मान म्हणजे ज्या महिला विधवा आहेत, त्या विधवा महिलांना एक ज्या प्रकारचं जीणं जगावं लागतं, त्याच्या संदर्भात तासगावजवळ जे गाव आहे हेरवाड, त्या गावामध्ये एक क्रांतिकारक निर्णय झाला की विधवांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे, त्यांना पूर्णपणे सन्मानजनक आयुष्य जगता आलं पाहिजे. आणि यासाठी एकल महिलांचा सन्मान करण्याची पद्धत सुप्रियाताईंनी सुरू केली, एक समारंभ आयोजित केले त्यासाठी. शक्ती कायदा जो आहे महिलांच्या संरक्षणासाठी,
तो सबळ, तो चांगला व्हावा म्हणून, तो लागू व्हावा म्हणून सुप्रियाताईंनी प्रयत्न केले. महिलांना कायदेशीर सल्ला देण्याची केंद्र सुरू केलं. सुगरण म्हणून बचत गटाची रिलायन्सच्या शॉप्समध्ये, जिओच्या शॉप्समध्ये तिथे बचत गटांचे प्रॉडक्ट्स ठेवले जातात आणि हे चांगली गोष्ट आहे. काय वाईट आहे त्याच्यात? रिलायन्स असो, कुठलीही कंपनी असो, तिथे जर या बचत गटातल्या महिलांचे प्रॉडक्ट्स झाले तर त्यांना 4 पैसे मिळतील आणि त्यामुळे अनेक महिलांचं जीवन सुसह्य बनलं आहे. त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळालेलं आहे हे आपण लक्षात घेतलं. गावरान खाद्य महोत्सव असेल, दिव्यांग विवाह सोहळा असेल किंवा दिव्यांगांच्यासाठी सचिवालय असावं वेगळं, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत सुप्रियाताई. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तेजस्वी सूर्य हे अत्यंत धार्मिक विष पसरवण्याचं काम करणारे खासदार आहेत आणि त्यांनी लोकसभेमध्ये अत्यंत वाईट असं भाषण केलं होतं. घराणेशाहीच्या संदर्भात राहुल गांधींवरती अत्यंत ज्याला विद्वेषपूर्ण असं भाषण केलं. तेव्हा सुप्रियाताईंनी त्याला उत्तर दिलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की घराणेशाही ही कुठे कुठे आहे, म्हणजे केवळ आमच्याकडे नाही आहे, म्हणजे केवळ काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये नाही आहे घराणेशाही, तर अनेक घराणे, पियुष गोयलांपासून अनेक घराण्यांचा उल्लेख त्यांनी केला. अनेकांची नावं घेतली, मुंडे घराण्याचा उल्लेख केला आणि सांगितलं की घराणेशाही म्हणजे केवळ राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी नाही, तर असे अनेक घराणे भाजपमध्ये सुद्धा आहेत, भाजपच्या मित्रपक्षांमध्ये आहेत. त्याचंही तुम्हाला उत्तर द्यायला लागेल असं त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे संसदेमधला परफॉर्मन्स चांगला आहे, यात शंकाच नाही सुप्रियाताईंचा. पण त्या पलीकडे त्यांनी एका भाषणात सांगितलं की शरद पवारांनी काय केलं असं विचारतात. ते म्हणाले की हिंजवडीला 6 लाख लोकांना आय टी नगरी आहे हिंजवडीची, तिथे 6 लाख लोकांना नोकऱ्या मिळालेल्या. त्याचप्रमाणे मगरपट्टा जो पुण्याजवळ हडपसरजवळचा, तिथेही हजारो तरुणांना, शरद पवारांची कल्पना ती नगरपट्ट्याची, हजारो तरुणांना तिथे नोकऱ्या मिळाल्या. उलट त्या असं म्हणाल्या की वेदांत फॉक्सकॉनसारखा प्रकल्प गेल्यानंतर या महायुती सरकारने किंवा मोदी सरकारच्या काळात, शिंदे सरकारच्या काळात 2 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या ज्या मिळाल्या असत्या. त्या अनेक प्रकल्प इथून गेले. शरद पवारांनी अनेक प्रकल्प इथे आणले, अनेक हजारो लोकांना, लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या. हा फरक त्यांनी सांगितला आणि त्या म्हणाल्या की आज मला महिला भेटतात आणि म्हणतात 200 रुपयांच्या खाली डाळ आली पाहिजे, ही डाळ आणि गॅसच्या किमती कमी करा, हे मला महिला सांगतायत आणि हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या म्हणाल्या की नोकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्या म्हणाल्या कांद्याला चांगला भाव पाहिजे, कापसाला चांगला भाव पाहिजे, सोयाबीनला चांगला भाव पाहिजे, हे आणि यासाठी आम्ही झगडणार आहोत. हे खरे प्रश्न आहेत. हे आमच्या कौटुंबिक भांडणं वगैरे याचा काही सवाल नाही म्हणाल्या त्या. हे कौटुंबिक ही निवडणूक कौटुंबिक नाही आहे, ही निवडणूक प्रश्नांवरती आहे. या देशामध्ये लोकशाही राहणार की नाही या प्रश्नावरती आहे. आणि सुप्रियाताईंनी असेल किंवा शरद पवारांनी, तुम्ही बघा एखादा दुसरा अपवाद सोडता कधीही त्यांनी म्हणजे टीकेला प्रति उत्तर दिलं, पण कधीही आपली पातळी सोडली नाही, सुसंस्कृत आपली पातळी सोडली नाही, कधीही वाटेल तसे वार केले नाही. आणि त्या म्हणतात अजूनही की कालपर्यंत जे आमच्याबरोबर होते त्यांच्याबद्दल आम्ही वाटेल तसं कसं बोलू. सुनेत्राताई त्यांना वाटेत भेटल्या, प्रचाराच्या दौऱ्यात त्यांना प्रेमाने भेटल्या त्या. आणि त्यामुळे कुठेही त्यांनी ज्याला म्हणतात की अशा प्रकारे द्वेष, एकदम काय म्हणतात भाऊबंदकी, अशा प्रकारे कुठेही वातावरण होऊ नये, कटुता निर्माण होऊ नये, याची एक चांगली पातळी व्हावी यासाठी प्रयत्न केले. सुनेत्राताईंनी सुद्धा पातळी सोडली बिलकुल नाही. सुनेत्राताई सुद्धा चांगलं बोलतात, अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे ते, शालीन व्यक्तिमत्व आहे ते, लोकांशी त्यांचे संबंध चांगले आहेत, त्याच्याबद्दल आदरच आहे. पण ND पाटील यांच्या म्हणजे शरद पवारांच्या ज्या भगिनी आहेत सरोज पाटील, ND पाटील हे साहेबांचे, शरद पवारांचे मेवणे, त्या शरद पवारांच्या बहिणीने सरोज ताईंनी एकदा त्यांना भेटण्याचाही योग आला होता माझा. त्यांनी बरोबर त्यांचं तुलना केली. त्या म्हणाल्या की दोघीही या सुनेत्राताई आणि सुप्रिया
या दोघी अतिशय प्रेमळ आहेत, सुसंस्कृत आहेत, अतिशय चांगल्या आहेत, लोकांशी दोघीही चांगल्या वागतात. पण त्यांनी फरक सांगितला. पण त्या म्हणाले की सुप्रिया ह्या अधिक तडफदार आहेत. सुप्रियाताईंचं संसदेतलं काम खूप चांगलं आहे, त्या खूप अभ्यासू आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांचं इंग्रजी चांगलंच आहे, इंग्रजी माध्यमातूनच त्या शिकल्या सुप्रियाताई, पण मराठी चांगलं व्हावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले आणि मराठी सुधारली. त्यांनी लोकांमध्ये फिरतात, महिलांमध्ये फिरतात, त्या लोकांशी संवाद ठेवतात, खूप कष्ट घेतात. त्यामुळे त्या म्हणाले की या दोन व्यक्ती म्हणून चांगल्या आहेत. पण निवडणुकीमध्ये विचार करताना सुप्रिया यांच्याकडेच झुकतं माग त्यांनी दिलं आणि सुप्रिया ताई याच निवडून आल्या पाहिजेत अशीच एक प्रकारे इच्छा त्यांनी व्यक्त केली. मित्रांनो, तुम्ही असा विचार करा की मोदींना निवडून द्यायचं आहे म्हणून यांना निवडून द्या असा एक अशी एक मांडणी केली जाते. मी कुठेही सुनेत्राताईंबद्दल बोलत नाही. अनेक मतदारसंघामध्ये कोणी उभा असतो, हो लोक म्हणतात की यांना कशाला आम्ही मतं देऊ. भाजपवाले म्हणतात किंवा राष्ट्रवादीवाले म्हणतात किंवा शिंदे सेनेवाले म्हणतात, नाही मोदींना पंतप्रधान करायचे म्हणून याला निवडून द्या. हा काय प्रकार आहे? तुम्ही तुमच्या मतदारसंघातला कॅन्डिडेट उमेदवार हा कार्यक्षम आहे की नाही, हुशार आहे का, तो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहे का, संसदेमध्ये जो चांगल्या पद्धतीने भूमिका मांडू शकतो का, युक्तिवाद करू शकतो का, धोरणांचा मसुदा अभ्यासू शकतो का, धोरणांचं विश्लेषण करू शकतो का, स्वतंत्र भूमिका घेऊ शकतो का, राष्ट्रीय स्तरावरती काम करण्याची त्याची योग्यता पात्रता आहे का, कपॅसिटी आहे का. ही निवडणूक आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की मोदी विरुद्ध राहुल गांधींची ही निवडणूक बारामतीतली आहे. का बरे? ही निवडणूक सुनेत्राताई पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे अशी आहे निवडणूक. आणि या दोनमध्ये व्यक्ती म्हणून दोघेही चांगले आहेत, पण उमेदवार म्हणून उघडपणे सुप्रियाताई या अधिक उजव्या आहे. कोणीही सांगेल. आणि अजितदादा म्हणतात मी हे करीन ते करीन. सुनेत्राताईंना सांगू द्यात ना मी काय करणार म्हणून. त्यांची काय व्हिजन आहे का तुम्ही सांगताय सगळं? शरद पवार सांगत नाही की सुप्रिया हे करेल, सुप्रिया ते करेल. सुप्रियाताई स्वतः सांगतात माझी व्हिजन काय, भोरमध्ये काय करणार, वेल्ह्याला काय करणार, मी पुरंदरला काय करणार, खडकवासला काय करणार, बारामतीत काय करणार आहे. शरद पवार सांगत नाहीत हे करणार म्हणून. इथे अजितदादा सगळं सांगतायत. मग अजितदादा तुम्हीच उभा राहायला पाहिजे होतं ना. मग सुप्रियाताईंच्या विरुद्ध का नाही उभा राहिला तुम्ही? हा काय प्रकार आहे? दुसरी गोष्ट एक सांगायची की आता शिरूरमध्ये बघा असं सांगण्यात आलं की म्हणजे अजितदादांनी काय सांगितलं बघा की अमोल कोल्हे सतत टीका करतात मोदींवर म्हणून त्यांना निधी मिळाला नाही. आता हा निधी लोकांच्या टॅक्समधनं उभा राहिलेला निधी असतो, तो मोदींच्या खिशातला निधी नाही आहे. असं जर तुम्ही सिद्धांत मांडायला लागलात तर त्याला काय होतं, मी विरोधी पक्षात असता कामा नये कोणी. हे विरोधी पक्षांना छदामही देणार नाही, त्यांना फंडच देणार नाही. हा काय प्रकार आहे? तेव्हा याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे की विरोधी पक्षांना मतदारसंघासाठीच्या विकासासाठी केवळ विरोधात आहेत अमुक खासदार. मग त्या लोकांवरती अन्याय होईल ना की त्याच म्हणजे समजा अमोल कोल्हेंच्या किंवा सुप्रियाताईंच्या मतदारसंघाला एक पैसाही द्यायचा नाही असं जर असेल तर तिथल्या लोकांवरती अन्याय येतो. त्या मतदारसंघातल्या काही जणांनी सुनेत्राताईंचं मतदान केलेलं असेल ना. समजा सुप्रियाताई निवडून आल्या तर पैसा द्यायचाच नाही तिथे. हा काय प्रकार आहे? हे चुकीचं आहे. नंतर एक गोष्ट सांगायची आहे की आज अजितदादांकडून बारामतीत 150 रुपये खर्च करून अजितदादा पक्षाकडून 150 कोटी रुपये खर्च करून मतं विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आणि ते असं म्हणाले की शिवसेना राष्ट्रवादी फोडली असे सांगणाऱ्या फडणवीसांनी महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ आणि घाणेरडे केले आहे. आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे स्वतःच्या पक्षासाठी लढत नाहीत तर महाराष्ट्र देश आणि संविधानासाठी लढत आहेत. त्यांनी म्हटलं की हा इतका करोडो रुपयांचा खर्च करण्यात येतोय आणि हे गंभीर आहे असं त्यांनी म्हटलं. याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगतो की अनेकांना फोन करून कार्यकर्त्यांना साध्या फोन करून
अजितदादा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. अनेक सरपंचांना अगोदरच काही महिन्यांपूर्वीच पैसे दिले होते. अनेक ठिकाणी सरपंच असतील किंवा दुसरे सभापती असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांना अगोदरच पैसे देण्यात आलेले आहेत. एक प्रकारे आमिष दाखवून आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी सिंचन गट म्हणजे अजितदादा पवार गट करतोय अशी माहिती ही लोक सांगतात. त्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. त्यांच्याकडे अजितदादा गटाकडे पैसा आहे, सत्ता आहे आणि त्या बळावरती असे लोक दमबाजी सुद्धा करू शकतात. फोनवर दादागिरीची भाषा करू शकतात. अशा वेळी या दादागिरीला शरण जायचं का त्याला तोंड द्यायचं हे लोकांनी ठरवायचं असतं. लोकच ठरवतील, मतदार ठरवतील की योग्य आणि अयोग्य काय. माझ्या मते दादागिरीचं, दहशतीचं, पैशाचं जे राजकारण आहे त्याच्या विरोधात लढणाऱ्या आणि सर्वसामान्य माणसाच्या खऱ्या विकासासाठी, सामाजिक विकासासाठी म्हणजे स्त्रियांचा विकास असेल, गोरगरिबांचा विकास असेल, शेतमजूर असेल, शेतकरी असतील, त्यांच्या हिताचं लक्ष, त्यांच्या हिताचे प्रश्न संसदेमध्ये मांडणं, त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करणं, स्त्री भ्रूणहत्येसारख्या प्रश्नावर आवाज उठवणं हे काम सुप्रियाताईच करतात. कारण त्या शरद पवारांच्या मुशीत घडलेल्या आहेत. शरद पवारांचा दृष्टिकोन हा सामाजिक दृष्टिकोन आहे. उलट अजितदादांचा जो काय सगळा दृष्टिकोन आहे तो मोठे प्रकल्प, विकास आणि त्याच्यामधून अनेक नेत्यांचं, कार्यकर्त्यांमध्येच्या ठिकाणी, त्यांच्या भागामध्ये म्हणजे अनेकांच्या खिशामध्ये पैसा कसा जाईल, सिंचन कसं होईल, आपल्या चेल्या चपाट्यांना समृद्धी कशी येईल हा बघण्याचा तो दृष्टिकोन आहे. त्यामध्ये सामाजिक दृष्टिकोनाचा अजितदादांच्या धोरणामध्ये, भाषेमध्ये, राजकारणामध्ये पूर्णपणे अभाव आहे. ते सरंजामदारांचं, बागायतदारांचं, साखर कारखानदारांचं आणि चिऱ्या चपाट्यांचं राजकारण आहे. सुप्रियाताईंचं किंवा शरद पवारांचं राजकारण तशा प्रकारचं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सुप्रियाताई सुळे यांच्या कार्याकडे बघून लोक काय तो विचार करतील. पण सामना व्हायला फार दिवस नाहीत. आता काय होतं ते बघूया. पण इथे मला असं वाटतं की ताई पण भारी देवा. आणि या ताई कोण आहेत, मला कोण म्हणायचं आहे ताई म्हणजे हे तुम्हाला कळालंच असेल. आता मी इथेच थांबतो. पण हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा जरूर हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.